नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका छानशा व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 34 साईज चेस्टचं प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग पाहणार आहोत. तर त्यासाठी आपण सर्वप्रथम अस्तरवर कटिंग करणार आहोत. तर जे अस्तर आपण यूज करणार आहोत त्याला आपण सर्वप्रथम इस्त्री करून घ्यायची आहे, जेणेकरून ज्या घड्या वगैरे असतील तर त्या निघून जातील आणि आपल्या ब्लाऊजला जे काही फिनिशिंग असते ते परफेक्ट अशी येईल. त्यामुळे इस्त्री करणं खूप गरजेचं आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून जी कटिंग दाखवलेली आहे ती तुमच्या लक्षात येईल. सर्वप्रथम आपल्याला अस्तर सरळ करून घ्यायचं आहे. जी फोल्डेड बाजू आहे ते आपल्या बाजूने ठेवायची आहे आणि जे सुटे पदर आहेत ते आपल्या समोरच्या बाजूला ठेवायचे आहेत. तर सर्वप्रथम आपल्याला ब्लाऊजची उंची टाकून घ्यायची आहे. तर ब्लाऊजची तयार उंची ही 13 आहे. त्यामध्ये आपल्याला 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे. म्हणजेच आपल्याला ब्लाऊजची उंची 14 इंचावर घ्यायची आहे. ब्लाऊजचं उंचीचं मार्किंग झालं. आता आपल्याला शोल्डरचं मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे डीप नेक असल्यामुळे मी शोल्डर 5.25 इंच घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला शोल्डरची लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि त्या लाईनवरती आपल्याला 5.25 इंचावरती मुंढ्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर आपल्या आर्म होलला जर रिंकल्स येत असेल तर एक ट्रिक वापरायची आहे. आपल्याला इथे आर्म होल जे आहे ते 1/2 इंचावर डाऊन करायचं आहे. डाऊन म्हणजेच आतल्या बाजूला 1/2 इंचावर मार्किंग करून एक सरळ रेषा ड्रॉ करून घ्यायची आहे. आता आपल्याला चेस्टचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तिथं चेस्ट 34 आहे, तर त्याचा चौथा भाग हा 8.5 येतो. तर आपल्याला 8.5 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे. आता नंतर आपल्याला कमरेचं मार्किंग करून घ्यायचं आहे. कंबर इथे 28 इंच आहे, तर आपल्याला 28चा चौथा भाग घ्यायचा आहे. तो म्हणजे 7 इंच आणि 1 इंच पाठीमागं जे आपण टक्स देतो, तर त्यासाठी आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. यानंतर आपल्याला जे चेस्टचं मार्किंग आणि कमरेचं मार्किंग आहे ते आपल्याला जोडून घ्यायचं आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. नंतर आपल्याला जे मुंड्याचं मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरती आपल्याला गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला जे आपण मुंडा घेतला होता 5.25 इंच त्याचा मध्य करायचा आहे आणि फ्रेंच कर्वच्या सहाय्याने अशा पद्धतीने गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे. हा गोलाकार शेप सरळ न घेता थोडासा खालच्या बाजूने घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या ब्लाऊजची फिटिंग ही व्यवस्थित येते. आता यानंतर आपल्याला गळ्या रुंदी टाकून घ्यायची आहे. तर इथे मी 2 इंच गळ्या रुंदी घेतलेली आहे. गळ्याची उंची ही 9.5 इंच आहे. तर मी 10 इंचावर मार्किंग केलेलं आहे, कारण अर्धा इंच हा आपलं शोल्डरमध्ये स्टिचिंग करण्यासाठी जाणार आहे. तर खालच्या बाजूने मी गळ्याची रुंदी 2.5 इंच घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने हे गळ्याचं मार्किंग झालेलं आहे. खूप सोप्या पद्धतीने मी ब्लाऊजची कटिंग सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण पहा, जेणेकरून ज्या काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत त्या तुमच्या लक्षात येतील. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता हे जे आपण मार्किंग केलेलं आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. सर्वप्रथम आपल्याला खालच्या बाजूने जे काही कापड एक्स्ट्राचं आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता आपलं बॅक साईडचं पूर्ण कटिंग झालेलं आहे. तर आपल्याला जे फिटिंगचे लाईन आहे तिथं नॉचेस देऊन घ्यायचं आहे. यानंतर आपण स्लीव्ज कटिंग करून घेऊयात. तर स्लीव्ज कटिंग करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, स्लीव्ज ही जे उभं कापड असतं त्या उभ्या कापडामध्ये कट करायचे आहे. सर्वप्रथम आपल्याला हे जे काही अस्तर आहे ते आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे आणि ब्लाऊज आता यावर आपल्याला जे काही स्लीव्ज आहे त्या स्लीव्जचं मार्किंग करायचं आहे. तर स्लीव्जची तयार उंची 4.5 आहे. मी येथे अस्तरची स्लीव्ज कटिंग करत आहे, त्याच्यामुळे 1 इंच ॲड करून 5.5 इंचावर एक मार्किंग करून घेत आहे. आता आपल्याला स्लीवची रुंदी टाकून घ्यायची आहे. तर रुंदी कशी टाकायची, जो काही आपला छातीचा चौथा भाग येतो त्याच्यातून 1/2 इंच मायनस करायचं. म्हणजेच छातीचा चौथा भाग या इथे 8.5 इंच येतो, तर आपल्याला 8 इंचावर एक मार्किंग करायचं आहे. जर आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेत असेल तर, जर का आपण 2 इंच शिलाई मार्जिन घेत असेल तर छातीचा चौथा भाग आपल्याला या इथे घ्यायचा आहे, म्हणजे 8.5 इंचावर एक मार्किंग करायचं आहे.
ही झाली बाहीची रुंदी. आता आपल्याला या इथे कॅप हाईट घ्यायची आहे. तर मी या इथे कॅप हाईट ही 2.5 इंचावर घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने एक तिरकस रेषा ड्रॉ करून त्याचा आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला जे काही आपण मार्जिन घेतलं होतं शिलाई मार्जिन ते इथे टाकून घ्यायचं. म्हणजे मी इथं 2 इंच शिलाई मार्जिन घेतलं होतं. तर आतल्या बाजूने 2 इंचावर एक मार्किंग करायचं आहे आणि जो काही मध्य घेतलेला होता त्या मध्यावरती आपल्याला 1 इंचाला कमी असं दोन्ही साईडनी मार्किंग करून घ्यायचं आहे आणि स्लीवचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता परफेक्ट असा स्लीवचा शेप आलेला आहे. इथे आता खालच्या बाजूला आपल्याला स्लीवचा राऊंड घ्यायचा आहे. तर स्लीवचा राऊंड हा 12 इंच आहे. त्याचं निम्म आपल्याला 6 त्याचं निम्म म्हणजे 6 इंचावर आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. मार्किंग झालं तर आपल्याला स्लीवची कटिंग करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही स्लीव्स कटिंग करू शकता. खूप सुंदर अशी फिटिंग येते. आणि आपल्याला नॉचेस द्यायला विसरायचं नाही. नॉच म्हणजे कुठले जर सेंटरचा एक आणि फिटिंगचा एक नॉच आहे तो आपल्याला देऊन घ्यायचा आहे. आता आपल्याला पुढच्या बाजूचं कटिंग करून घ्यायचं आहे. त्यासाठी जो आपण बॅक पार्ट कट केला होता तो अस्तरवर ठेवून घ्यायचा आहे आणि आपल्याला त्याची बेसिक फ्रेम ड्रॉ करून घ्यायची आहे. म्हणजेच ॲज इट इज मार्किंग करून घ्यायचं आहे. मार्किंग करून झालं. आता आपल्याला या ज्या काही डॉटेड लाईन आहेत त्या सरळ करून घ्यायच्या आहेत. आता आपल्याला यावर फ्रंटचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर आपला फ्रंट नेक हा 6.5 इंच आहे. तर मी 7 इंचावर मार्किंग करून घेतलेला आहे आणि खालच्या बाजूने 2.5 इंचावर एक मार्किंग करून या ठिकाणी आपल्याला गळ्याचा गोलाकार शेप करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी जो काही बॉक्स आहे त्याच्या पुढच्या साईडने अर्धा इंच आणि मध्यावरती 1 इंचावर मार्किंग करून फ्रेंच कर्वच्या सहाय्याने आपल्याला गळ्याचा गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे. नंतर आपल्याला जो काही टक्स पॉईंट आहे तो घ्यायचा आहे. तर चौथी छातीसाठी टक्स पॉईंट हा 9.5 इंचावर घ्यायचा आणि जो आडवा टक्स आहे तो 3.5 इंचावर घ्यायचा. तर दोन्ही बाजूला आपल्याला 3.5 इंचावर मार्किंग करून सरळ रेषा ड्रॉ करून घ्यायची आहे. तर आपल्याला पफ क्रिएशनसाठी पुढच्या बाजूने 1.5 इंच आणि पाठीमागच्या बाजूने 1 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे. मार्किंग करून झाल्यानंतर या रेषा आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे. तुम्ही अशा पद्धतीने प्रिन्सेस लाईनची कटिंग करून बघा. खूप सुंदर अशी फिटिंग येते आणि पफ देखील खूप छान असा येतो. आता आपल्याला मुंड्याच्या बाजूने 4.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे. फ्रेंच कर्वच्या साहाय्याने अशा पद्धतीने एक शेप देऊन घ्यायचा आहे आणि जे काही आपण 4.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे ते या पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. आता आपल्याला जे काही आपण पफ क्रिएशनसाठी 2 इंच मार्जिन एक्स्ट्रा घेतलं होतं ते कव्हर करण्यासाठी पुढच्या साईडने आपल्याला 2 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि वरती मुंड्याच्या साईडने शिलाई 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचे. आता आपण ज्या ठिकाणी पफ चं मार्किंग केलं होतं त्या ठिकाणी 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे खालच्या बाजूने आणि अशा पद्धतीने लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. या इथे आपल्याला जो काही आपण आडवा टक्स घेणार आहोत तर त्याचं मार्किंग करायचं आहे. तर मी या इथे 2.5 इंचावर एक मार्किंग केलं आहे आणि जो काही टक्स आहे त्याचं मार्किंग करून घेतलेलं आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपली बेसिक फ्रेम तयार झालेली आहे. आता आपल्याला हे जे काही आपण मार्किंग केलं आहे त्याच्यानुसार आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. तुम्हाला जर का याच्या स्टिचिंगचा व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा.
व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.